मिनी व्हिडिओमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे. तर बघा, छोटेसे हात आपल्याला कशी छोटी छोटी मदत करू लागतात. तर मम्मा तू काम करते ना, मग मला पण काम करायचे असा बोलतो कायमच. मग छोटी छोटी मदत करलो आपल्यालाच गंडवावं लागतं त्याला, म्हणजे असं कर तू तसं कर. त्रास देत नाहीत, पण तरी थोडंसं तरी त्रास देणारच. बारकं बाळ आहे म्हणल्यावरती त्रास देतच. काय करायचा, मी त्याला पाला द्यायची तर तो खालचं पण घ्यायचा आणि उचलून त्या पातेल्यामध्ये टाकायचा. मी पातेल्यामध्ये भाजी टाकत होती ना, तिथे टाकायचा. बरोबर काम करतो. कुठलंही काम करायचं असलं काम करू लागतो. मग नंतर चालू झाला लगेच पसारा काढायचा. हे कर ते कर, सगळं फेकून दिलं. अख्ख्या रूममध्ये सगळा पसारा केला होता, पूर्ण पूर्ण. म्हणजे इतका राडा करतो ना, गप्पच बसत नाही. अंधार झालेला आहे, लाईट लावायत सगळ्या रूममधल्या. तर पटपट लाईट लावून घेते. खूप म्हणजे 6 वाजल्या तोपर्यंतच अंधार पडतो. सगळ्या लाईट वगैरे लावल्या. नंतर घर झाडायला घेतली. सर्व घरं वगैरे झाडली, क्लिनिंग केली थोडीशी. तर संध्याकाळ होत आली. बघितलं ना किती अंधार पडला आहे. 6 पण नाहीत वाजल्या तोपर्यंतच अंधार खूप पडलेला आहे. सर्व घरं झाडून घेतली. त्याला गुंतवलेलं बाहेर खेळत होता, म्हणजे त्याच्यावरती लक्ष देत देत चालू होतं माझं काम. त्याला मुले असते तिथं खेळायला, मग त्यांच्यासोबत खेळत बसतो. आणि एकतर रोड समोरच असल्यामुळे खूप धुरळा वगैरे येतो घरामध्ये. त्यामुळं ते 2-3 वेळा 3 वेळा तर झाडावं लागतं. पण संध्याकाळी कंपल्सरी झाडते मी. सकाळी 1-2 वेळा झाडल्यानंतर संध्याकाळी झाडून घेतलं पटपट. त्याच्यानंतर भाजी पिठलं करायची होती, कारण की आम्ही 3 जण घरी होतो. त्याच्यासाठी बेसन पीठ भिजत टाकलं थोडंसं. अगोदरच भिजत टाकलं ना, नंतर असं गिटल्या होत नाही त्याच्यामध्ये, म्हणून भिजत घातलं. असं पटपट आवरून घेतलं सगळं. तर माझं कसं असतं, एकदा काम करायला लागलं ना, पटपट सगळे आवरून घ्यायचं. मग निवांत नंतर बसायचं. नंतर फ्रेश होते मी. काय बाजारमधून आले की नंतर फ्रेश व्हायचं. तर झालं माझं सर्व. तर फ्रेश होणार आहे मी. फ्रेश वगैरे झाले की नंतर जायचं बाजारमध्ये. खूप पिंपल्स आलेत. पिंपल्ससाठी काहीतरी उपाय असला तर सांगा नक्कीच कमेंटमध्ये. खूप असं. आणि थंडीमुळे थोडीशी स्किन पण चेंज होते ना. तशी बऱ्यापैकी छान आहे, पण थोडीशी डल झाली आहे. ते छोटासा व्हिडिओ एंड करूया. बाय.